हॅलो मित्रांनो, तर बघा आज आपण बनवणार लुसलुशीत पोळी. त्यासाठी आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं. तर छोटासा गोळा घेऊन आपण हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं, थोडीशी लाटून घ्यायची हलकीशी. त्यानंतर तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर त्याला हेच टिप्स आहेत, ट्रिक्स आहे की त्याला सुकं पीठ लावायचं. त्याच्यामुळे कसं ती पोळी लुसलुशीत आणि नरम राहील. असे लावून घेतले. 4 पदरी आपण त्याची घडी केली आहे आणि मला 4 पदरीच पोळी आवडते खरं तर, कारण ती चांगली फुगलेली आणि 4 पदर त्याचे वेगळे आहे. अशा प्रकारे आपण गोल लाटून घेतली. तवा आपला चांगला तापलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून त्याचं टेम्परेचर आपण चेक करू शकतो. त्यानंतर आपल्याला पोळी टाकायची आहे. हे बघा, पोळी चांगले टाकले. शक्यतो ना तवा लोखंडीच वापरा, कारण बेस्ट असतो. अशा त्याच्या निमित्तानं थोडं आपल्याला आयरन मिळेल म्हणून. हे बघा, अशा प्रकारे पहिली साईड झाल्यानंतर आपण साईड बदलून घ्यायची. चांगली आपली पोळी झालेली आहे. एक पोळी आपली चांगली आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. बघा, तेल लावल्यामुळे पोळी चांगली नरम राहते. हे बघा कशी फुगली आपली पोळी. बघा, फुगलेली पोळी. अशा प्रकारे आपली पोळी तयार आहे. तेल हातानेच लावा. मी शक्यतो हातानेच लावते. तुम्ही सराटा कुलता जे काय बोलत असेल तुम्ही त्याने लावू शकता, पण मला हातानेच आवडतं. बोलतात ना, जेव्हा हाताला चटके तेव्हा भेटते पोटाला भाकर. त्यासाठी हाताची चव थोडी वेगळी लागते. तर बघा, अशा प्रकारे मी तेल लावून घेतले आणि अशा प्रकारे माझी पोळी ही तयार. बघा, तुम्ही बघू शकता, लुसलुशीत नरम असं. ओके, बाय.